विद्यार्थ्यांना मी एक्झरसाइज 2.5 क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन असे 4 क्वेश्चन मी तुमचे घेतलेले आहे. आता मी या फर्स्ट क्वेश्चनकडे येतो, जी ॲक्टिव्हिटी आहे फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. गॅप्स भरा आणि कंप्लीट करा. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी अशी आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे आपल्याला दोन. एक वर दिलेली आहे b² - 4ac, हा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिस्क्रिमिनंट आहे. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 5 असेल तर 5 म्हणजे पॉझिटिव्ह झाली आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. पहा याच्यावरतीच उत्तर आहे. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी हे लिहून पण दिलं आहे मी तुम्हाला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी डिस्क्रिमिनंटची म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल, 5 आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याचे रूट्स असतील, मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 5 म्हणजे पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, तर याच्या रूट्सचं नेचर असेल, हे इथे लिहायचं आहे आपल्याला, रिअल अँड अनइक्वल. जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर रूट्स असतात नॉट रिअल, म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट्सच नसतात. मग इथे सेकंड ची आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे ती -5 आहे. जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू -5 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल, तर मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्सचं नेचर काय असलं पाहिजे, तर जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल, त्याचे रूट्स असले पाहिजे नॉट रिअल. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक हे जनरल फॉर्ममध्ये दिलं आहे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे रूट्स जर याच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 5 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर रूट्स असतील रिअल अँड अनइक्वल, आणि याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल त्याचे रूट्स असतील नॉट रिअल. आता या सेकंड ॲक्टिव्हिटीकडे येऊ जरा आपण. तर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. इथे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सची सम -7 दिलेली आहे. म्हणजे समजा अल्फा आणि बीटा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे तुम्हाला तयार करायचं आहे त्याचे रूट्स जर अल्फा आणि बीटा असतील तर या अल्फा आणि बीटाची सम म्हणजे अल्फा प्लस बीटा -7 दिलं आहे तुम्हाला, आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचा प्रॉडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा 5 दिलं आहे तुम्हाला. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला तयार करायचं आहे. तर हे तुम्हाला रफमध्ये जावं लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला असतो x² - अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 रूटची सम इंटू एक्स प्लस 2 रूटचं प्रॉडक्ट इक्वल टू 0. तर हे जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे ते असेल मग x² - 2 रूटची सम दिलेली आहे तुम्हाला, सम ऑफ रूट्स ती आहे -7 इंटू एक्स होईल मग प्लस, हे एकदम जमणार नाही तुम्हाला, हे जरा तुम्हाला रफमध्ये घ्यावं लागेल, आणि 2 रूटचा प्रॉडक्ट तो दिलेला आहे तुम्हाला 5 इक्वल टू 0. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल तुमचं x². ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही, याला रफमध्ये करून पाहायचं. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाल तर चिन्ह वगैरे चुकून बसाल. तर मायनस इंटू मायनस प्लस होईल, 7 इंटू एक्स 7x होईल प्लस 5 इक्वल टू 0. तर हे असेल तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याच्या 2 रूटची सम असेल -7 आणि 2 रूटचं प्रोडक्ट असेल 5. तर हे आन्सर लिहिलं आहे मी ते x² + 7x + 5 इक्वल टू 0. आता मुलांना आपल्याला जो कोर्स कमी करून दिला होता त्या कोर्समध्ये कमी केलेल्या कोर्समध्ये हे पेज नंबर 46 हे तुमचं पूर्ण कमी केलेलं आहे. म्हणजे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट्स, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स जे असतात अल्फा आणि बीटा, आणि कोइफिशियंट्स जे असतात ABC क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, यांच्यामधलं रिलेशन हे पाहे रिलेशन आहे. तर हे आपल्याला कोर्समधनं काढलेलं आहे, त्याच्यामुळे हे पेज नंबर 46ला मी हे क्रॉस केलेलं आहे. पेज नंबर 47 पण आपलं क्रॉस आहे, हे पण काढलेलं आहे, आणि पेज नंबर हे 2 आपल्याला काढलं आहे. त्याच्यामुळे रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावरचे प्रॉब्लेम्स जे आहेत आपले ते कमी केलेले आहेत. तर हे एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 जे होते प्रॅक्टिस सेट 2.5 मधले, हे बेस्ड आहेत रिलेशन बिटवीन
रूट्स अँड कोएफिशियंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती हे आधारित होते एक्झाम्पल्स. ते हे आपले एक्झाम्पल्स तुमचे कॅन्सल झालेले आहेत, त्याच्यामुळे मी आता यांना घेणार नाही आहे, यांना क्रॉस दिले आहे मी. आता 7th एक्झाम्पलकडे येतो. हे 7th एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.5 मधलं मी लिहिलेलं आहे. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. खाली दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सपैकी ईच क्वाड्रॅटिक म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत रिअल अँड इक्वल. फाइंड के. हे 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला, आणि या 2 एक्झाम्पल्सपैकी या 2 एक्झाम्पल्समध्ये 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत, आणि या 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्सपैकी प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत रिअल अँड इक्वल, आणि आपल्याला केची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. तर मी आता हे प्रॉब्लेम्स घेतो आहे तुमचे. हे 7th मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. ते आहे 3y² + ky + 12 = 0. सोल्युशन घेतो आहे मी आता याचं. तर मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल अँड इक्वल आहेत. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं असते केची व्हॅल्यू काढायला. तर मला हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये हवं असते, म्हणजे स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट = 0. तर हे त्याच टाईपचं आहे, त्याच्यामुळे मला आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्याची आवश्यकता नाही. मी डायरेक्ट याला जनरल फॉर्मशी म्हणजे स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यूज घेईल. तर इथे लिहिल मी कम्पेअरिंग (3y² + ky + 12 = 0) विथ जनरल फॉर्म. तर जनरल फॉर्म घेताना मी व्हेरिएबल एक्सच्या ऐवजी y वापरेल, कारण या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल y दिला आहे. तर मी जनरल फॉर्म घेईल (ay² + by + c = 0). तर हे 2 इक्वेशन्स आपल्याला कम्पेअर करायचं आहे. स्क्वेअर टर्मशी स्क्वेअर टर्म, मिडल टर्मशी मिडल टर्म, कॉन्स्टंटशी कॉन्स्टंट. मग स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट इथे a आहे, तर इथे 3 आहे, म्हणजे a = 3 झाला. मिडल टर्मचा कोइफिशियंट b आहे, इथे k आहे, तर b = k झाला. आणि कॉन्स्टंट इथे c आहे, इथे 12 आहे, तर c = 12 झाला. तर मग इथे लिहितो आम्ही या दिलेल्या इक्वेशनला जनरल फॉर्मशी जर कम्पेअर केलं तर वी गेट, आपल्याला भेटेल a = स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट म्हणजे 3, b = मिडल टर्मचा कोइफिशियंट म्हणजे k, अँड c म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंट 12. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट्स आहेत रिअल अँड इक्वल. मग मी ते लिहितो की रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल आणि इक्वल आहेत. देअरफॉर जर तुम्हाला माहिती आहे एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल आणि इक्वल असतील तर त्याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू 0 असते. मग देअरफॉर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याच्या डेल्टाची व्हॅल्यू असेल 0. मग डेल्टा म्हणजे काय असतो? दॅट इज डेल्टा म्हणजे असते त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या b² - 4ac व्हॅल्यू. जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल आणि इक्वल आहेत तर देअरफॉर याचा डेल्टा 0 आहे, म्हणजेच b² - 4ac जी व्हॅल्यू आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनची ती 0 आहे. मग आता याच्यात मी व्हॅल्यूज टाकतो. पुन्हा दॅट इज लिहितो. b म्हणजे k आहे, तर k² - 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 3 आणि इंटू c ची व्हॅल्यू आहे 12 = 0. मग हे होईल k² - 4 इंटू 3 12 होतात, आणि 12 इंटू 12 144 = 0. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला मिळालं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन k आहे. याला जर मी सॉल्व केलं तर मला kच्या 2 व्हॅल्यूज भेटतील. म्हणजे या इक्वेशनसाठी kच्या व्हॅल्यूज मला 2 मिळतील. आता पहा, मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा लक्षात आणून देतो. जर मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इंडिपेंडंटली सॉल्व करायला दिलं असतं, मला प्रश्न दिला असता सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा, असं मला 2 मार्कांचं किंवा 3 मार्कांचं सेपरेट गणित जर परीक्षेला आलं असतं तर याला मला
एका टिपिकल पद्धतीने सोडवावं लागलं असतं. तुम्हाला माहिती आहे, आठवत असेल तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडनी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा. हे जे आपण 2.2 मधले एक्झाम्पल्स सॉल्व केले आठवत असतील तुम्हाला तर त्याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट, याच्यात मिडल टर्म नाही आहे, तर स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्म ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये असतात त्याला फॅक्टरायझेशननी सॉल्व करण्याची पद्धत अशी असते. याला जर मला फॅक्टरायझेशननी सॉल्व करायला सांगितलं असतं तर मी याला असं सॉल्व केलं असतं के स्क्वेअर मायनस 144 इक्वल टू 0. हे फर्स्ट टर्म केचा स्क्वेअर आहे, मग या 144ला मी 12चा स्क्वेअर लिहिलं असतं इक्वल टू 0. मग याचे मी फॅक्टर्स पाडले असते. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर असतात. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, त्याचे फॅक्टर पाडले असते मी. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इक्वल टू 0. या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणून मग मी लिहिलं असतं देअरफॉर के प्लस 12 इक्वल टू 0. ऑर या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे दोनपैकी एक 0 असला पाहिजे. के मायनस 12 इक्वल टू 0 म्हणजे दॅट इज मला भेटलं असतं के इक्वल टू प्लस इकडे आलं असतं -12 ऑर के इक्वल टू -12 इकडे घेतलं असतं मी, हे झालं असतं +12. तर केच्या ह्या दोन व्हॅल्यूज मग मला भेटल्या असत्या. जर मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करा असं 2 मार्काचा हे प्रॉब्लेम मला आला असता तर मला हे असंच करावं लागलं असतं. मी डायरेक्ट केलं असतं तर त्याला मार्क्स भेटले नसते. पण मुलांना हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे मला आलेलं आहे हे या प्रॉब्लेममध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी ह्या पद्धतीने सॉल्व करणार नाही. याला मी डायरेक्ट सॉल्व करेल. इथे माझ्यावर बंधन नसते, याला मी डायरेक्ट सॉल्व करू शकतो. जर याला मला फॅक्टरायझेशननी सॉल्व करा हे इंडिपेंडंट प्रॉब्लेम जर मला आलं असतं तर मला हे असंच सॉल्व करावं लागलं असतं. पण इथे प्रॉब्लेम आल्यामुळे मी आता याला डायरेक्ट सॉल्व करतो. तर मी याला करतो के स्क्वेअर इक्वल टू 144. आणि आता मला के स्क्वेअरची व्हॅल्यू नको, मला केची व्हॅल्यू पाहिजे, तर मी दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतो. देअरफॉर आता हे के अननोन नंबर आहे आपल्यासाठी, तर याच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत मला. के स्क्वेअरचा स्क्वेअर रूट तर मी केच घेतो, पण तुम्हाला माहिती आहे जो स्क्वेअर नंबर असतो त्याला 2 स्क्वेअर रूट असतात. 144ला 2 स्क्वेअर रूट असतात, एक +12 आणि एक -12. 12चा स्क्वेअर 144 आहे, -12चा स्क्वेअर पण 144 आहे. त्याचे हा नंबर जो आहे याचे मात्र मला 2 स्क्वेअर रूट घ्यायचे असतात, एक प्लस आणि एक मायनस. लक्षात ठेवा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर एखाद्या नंबरचे स्क्वेअर रूट घ्यायचं तुम्हाला जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचे नंबरचे 2 स्क्वेअर रूट घ्यायचे असतात, एक प्लस आणि एक मायनस. आणि 144चे स्क्वेअर रूट मग 12, तर 144चे 2 स्क्वेअर रूट घेतले, एक +12 एक -12. आणि देअरफॉर मग केच्या 2 व्हॅल्यूज मला भेटतील, के इक्वल टू 12 ऑर के इक्वल टू -12. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स जर रिअल आणि इक्वल असतील तर ह्याचे केची व्हॅल्यू असेल 12 ऑर -12. आता याच्यातलं सेकंड एक्झाम्पलकडे येऊ आपण. याच्यातलं सेकंड एक्झाम्पल मी घेतो आहे आता. क्वाड्रॅटिक इक्वेशन 2.5 एक्झरसाइज मधलं सेकंड एक्झाम्पलकडे मी येतो. सेकंड एक्झाम्पल आहे के एक्स इंटू x-2 + 6 इक्वल टू 0. सेकंड एक्झाम्पल घेतो के एक्स इंटू x-2 + 6 इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत रिअल आणि इक्वल. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागेल पहिले, कारण आपल्याला ABCच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहे. कारण याचे रूट्स रिअल आणि इक्वल असतील त्याच्या डिस्क्रिमिनंटची म्हणजे B² - 4AC व्हॅल्यू मला 0 घ्यायची आहे. तर जिथे ABC आले म्हणजे कोएफिशियंट्स आले तिथे हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच तुम्हाला लागेल. तर पहिल्यांदा मी याला मुलांना KX इंटू x-2 + 6 इक्वल टू 0 याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणतो. KX इंटू x म्हणजे झालं KX² प्लस इंटू मायनस झालं मायनस KX इंटू 2 म्हणजे 2KX आणि +6 इक्वल टू 0. हे पास स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0. आता मी याला कम्पेअर करतो. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म.
आता जनरल फॉर्म घेताना मी व्हेरिएबल एक्सच घेतो आहे, कारण या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल एक्स आहे. ax² + bx + c = 0 वी गेट. जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनला या जनरल फॉर्मशी कंपेअर केलं तर आपल्याला भेटेल ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जो के आहे. बी म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट तो आहे -2k. बी = -2k. आणि सी म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंट तो आहे 6. आता मी पुढे लिहितो की रूट्स ऑफ हे जे गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. हे जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट्स आहेत रियल आणि इक्वल. देअरफॉर याचे रूट्स जर रियल आणि इक्वल असतील त्याची डेल्टाची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. म्हणजेच b² - 4ac. डेल्टा म्हणजे b² - 4ac असतो. याची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. मग पुन्हा दॅट इज घेतो b². बीची व्हॅल्यू -2k आहे तर -2kचा होल स्क्वेअर घ्यावं लागेल तुम्हाला. -4 × a ची व्हॅल्यू k आहे × c ची व्हॅल्यू 6 आहे = 0. मग आता मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, 2चा स्क्वेअर 4 होतो, kचा स्क्वेअर k² होतो. -6 × 4 24 × k = 0. आता हे परत क्वाड्रॅटिक इक्वेशन इन के मिळालं ज्याच्यामध्ये एक स्क्वेअर टर्म आहे आणि मिडल टर्म आहे. याच्यामध्ये कॉन्स्टंट नाही आहे. तर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्म असते त्याला सॉल्व कसं करायचं हे आपण एक्सरसाइज 2.2 घेतलं होतं. त्याचा अभ्यास असेल तर हे तुम्ही पटकन सॉल्व करू शकाल. आता 4 आणि 24 मधून मी 4 कॉमन काढतो आणि k² आणि k मधून मी k कॉमन काढतो. इथून 4 आणि k काढला म्हणजे एक k राहील. -24 मधून 4 काढला आणि 6 4 जार 24 होतात तर 24 म्हणजे असतं 4 × 6. 4 काढला म्हणजे ते 6 राहील आणि k पण तुम्ही इथे बाहेर घेतलेला आहे = 0. आता 4k आणि k - 6 या दोघांचं प्रॉडक्ट 0 आहे. तर देअरफॉर 4k = 0 असेल और k - 6 = 0 असेल. जर 4k आणि k - 6चं प्रॉडक्ट 0 आहे तर दोघांपैकी एक 0 असलं पाहिजे. मग इथे k = 0/4 आणि तुम्हाला माहीत आहे हे × 4 इकडे /4 झाला आणि 0ला कशाने डिवाईड केलं तर त्याची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे k = 0 मिळालं आणि इकडे मिळालं k = +6. इकडे -6 इकडे +6 होईल आणि देअरफॉर मग kच्या व्हॅल्यूज भेटल्या तुम्हाला k = 0 और k = 6. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलं होतं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रियल आणि इक्वल असतील तर या kच्या व्हॅल्यूज असतील मग 0 और 6. तर अशा पद्धतीने हे 7th एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेलं आहे. आता ह्या टाईपचे एक्झाम्पल्स जर प्रॉब्लेम सेटमध्ये असतील तर आपल्याकडे वेळ आहे आता ते आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. हे 8th एक्झाम्पल आहे, दिसत असेल तुम्हाला. फाइंड m if m - 12 x² + 2 × m - 12x = 2 = 0 हॅज रियल अँड इक्वल रूट्स. तर हे प्रॉब्लेम सेटमधलं 8th एक्झाम्पल मी आता इथे घेणार आहे. प्रॉब्लेम सेट एक्झाम्पल 8 हे याच पद्धतीचं आहे. ते प्रॉब्लेम लिहितो मी की फाइंड m if m - 12 x² + 2 × m - 12 x + 2 = 0 has real
अँड इक्वल रूट्स. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ही स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट आहे इक्वल टू 0. याचे रूट्स रिअल आणि इक्वल असतील तर एमची व्हॅल्यू काढा. आता ज्या पद्धतीने आपण गेलो होतो त्याच पद्धतीने आपण जाऊ. तर m-12 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2m-12 इंटू एक्स प्लस 2 इक्वल टू 0. तर एक काम करतो, याला जर आणखी सोपं तुम्हाला करायचं असेल तर आपण काय करू, पुटिंग m-12 इक्वल टू के इन गिव्हन इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये m-12 इक्वल टू आपण के ठेवू. मग आपल्याला भेटेल के एक्स स्क्वेअर प्लस 2kx प्लस 2 इक्वल टू 0. तर याला कंपेअर करू आपण आता. स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट आहे इक्वल टू 0. तर याला स्टँडर्ड फॉर्मशी म्हणजे जनरल फॉर्मशी कंपेअर करू आपण. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट, तो भेटेल आपल्याला के. बी म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट, तो भेटेल आपल्याला 2k. अँड कॉन्स्टंट म्हणजे सी, तो भेटेल आपल्याला 2. मग आता मी पुढे लिहील की रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. हे जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट्स आहेत रियल अँड इक्वल. तर देअरफोर याचा डेल्टा जो आहे हा 0 असला पाहिजे. दॅट इज म्हणजेच b² - 4ac व्हॅल्यू 0 असली पाहिजे. मग आता बीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2k. तर 2kचा होल स्क्वेअर होईल -4 इंटू के इंटू सीची व्हॅल्यू 2 आहे इक्वल टू 0. तर 2चा स्क्वेअर 4 होतो, केचा स्क्वेअर के स्क्वेअर होतो, -4 इंटू 2 8 होतात, 8k इक्वल टू 0. इथे मी आता 4kला कॉमन काढतो आहे. 4k कॉमन काढून याला सॉल्व करतो, कारण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्म आहे. 4 काढला, के काढला म्हणजे के राहतो, -8मधनं 4 काढला म्हणजे 2 राहतील, आणि के पण आपण बाहेर घेतला आहे इक्वल टू 0. मग देअरफोर 4k इक्वल टू 0 और k - 2 इक्वल टू 0. मग k इक्वल टू 0/4 म्हणजेच देअरफोर k इक्वल टू 0ला 4ने डिवाईड केलं म्हणजे 0, आणि इथे k इक्वल टू आपल्याला भेटेल 2. म्हणजे अशा केच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या. देअरफोर k इक्वल टू 0 और k इक्वल टू 2. पण आपल्याला केची व्हॅल्यू काढायची नाही, इथे आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची आहे. तर एमची व्हॅल्यू काढायला इथे पहा, इथे आपण काय केलं होतं, पुटिंग m-12 इक्वल टू के, म्हणजे के इक्वल टू आहे m-12. मग मी इथे लिहिल पुढे बट के इक्वल टू m-12. मग देअरफोर m-12 इक्वल टू 0, कारण केची व्हॅल्यू एक व्हॅल्यू 0 आहे आणि केची एक व्हॅल्यू 2 आहे. तर m-12 केची व्हॅल्यू m-12 आहे, म्हणजे मग m-12 इक्वल टू 0 मिळालं, और m-12 इक्वल टू आपल्याला मिळालं 2. तिथे केची व्हॅल्यू टाकली, m-12 इक्वल टू 0 और m-12 इक्वल टू 2. तर मग इथे मला भेटेल दॅट इज m इक्वल टू, या -12ला इकडे घेतो मी, +12 होईल, और m इक्वल टू 2 आणि -12 इकडे +12 होतील, म्हणजेच m इक्वल टू होतील 14. देअरफोर मला एमच्या 2 व्हॅल्यूज भेटल्या, m इक्वल टू 12 और m इक्वल टू 14. तर अशा पद्धतीने मुलांना हे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे असतात. मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड या टॉपिकवरचे एक्झाम्पल्स तुमचे घेणार आहे.